नमस्कार, मी विद्या घुले भारती हॉस्पिटलमध्ये ॲज अ डायटिशियन म्हणून काम करते। आज आपण उन्हाळा आणि आहार या विषयांवरती बोलणार आहोत। जसे की आपण बघत आहोत सध्या उन्हाळा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे शरीरातील उष्णता देखील वाढत आहे। त्यामुळे आपल्याला चयापचय, ॲसिडिटी, उलट्या किंवा उष्णतेचा त्रास जाणवत आहे। या मोसमामध्ये आपण थंड पदार्थ किंवा उष्णता कमी करणारे पदार्थ आहारामध्ये इन्क्लूड केले पाहिजे। आपण आपल्या आरोग्याची व आहाराची योग्य रीतीने काळजी घेतली पाहिजे। जसे की आपण बघत आहोत की उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पेय किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याची इच्छा होते। जर आपण केमिकल युक्त किंवा कोल्ड ड्रिंक्स बाहेरील अन्नपदार्थ जर आहारामध्ये इन्क्लूड करत असू तर त्याचा आपल्या आरोग्यावरती दुष्परिणाम होऊ शकतो। म्हणून आपण आपल्या आहारामध्ये थंड पदार्थ किंवा उष्णता कमी करणारे पदार्थ इन्क्लूड केले पाहिजे। जसे की ज्यामध्ये की दही भात आहे किंवा ताक आहे, वाळ्याचे पाणी आहे, निंबू सरबत आहे किंवा फळांचा ज्यूस आहे, त्या व्यतिरिक्त भाज्यांचे सूप आहे इत्यादी पदार्थांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे। परंतु या आपण उन्हाळ्यामध्ये आपण कुठले पदार्थ टाळले पाहिजे की ज्यामध्ये चहा, कॉफी, मसालेयुक्त पदार्थ आहेत किंवा बेकरीचे पदार्थ आहेत, खूप जास्त अतिप्रमाणात मांसाहार आहे इत्यादी पदार्थाचा जर आपण सेवन करत असू तर त्याचा आपल्या आरोग्यावरती एक दुष्परिणाम होऊन त्याच्यासह होणारे जे काही आजार आहेत ते उद्भवू शकतात। जसे की आपण बघतो आपण उन्हाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य रीतीने घेतले पाहिजे। एरवी आपण 2.5 लिटर ते उन्हाळ्यामध्ये आपण 2.5 ते 3 लिटरपर्यंत पाणी घेतले पाहिजे। जर आपण आपल्या आहारामध्ये पाण्याचे प्रमाण कमी करत असू तर त्यामुळे आपल्याला किडनी स्टोनसह इतर आजार देखील उद्भवू शकतात, ज्यामध्ये की आपण चयापचनाची क्रिया आपली कमी झालेली असते। म्हणून आपण आपल्या आहारामध्ये सहज रीतीने पचणारे अन्नपदार्थांचा इन्क्लूड करावेत किंवा उष्णता कमी करणाऱ्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे। जसे की आपण बघतो दक्षिणेकडील लोक हे जेवणानंतर दही भाताचा समावेश करत असतात, कारण तिथे हवामान हे नेहमी उष्ण असते व त्यामुळे उष्णतेचा त्रास जास्त जाणवत असतो। परंतु जर आपण आपल्या आहारामध्ये दही भाताचं जर सेवन केले तर आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होत असते। तसेच दुसरे म्हणजे गुलकंद हे शरीराला एक सुपर फूड म्हणून ओळखले जाऊ शकते, कारण गुलाबांच्या पाकळ्यापासून बनवलेले गोड पदार्थ म्हणजेच गुलकंद याचा आपण दुधात मिक्स करून जर सेवन केले तर आपल्या शरीरातील उष्णता कमी होऊन तसेच डोळ्यांचे आजार देखील कमी करू शकतो। त्या व्यतिरिक्त आहे की आपण कैरीचे पन्ह, निंबूचे सरबत, योग्य प्रमाणात पाणी, त्यानंतर दही भात असेल, ताक असेल, ज्यूस असेल, भाज्यांचे सूप असेल इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतो। जसे की आपण उन्हाळ्यामध्ये आपली पचनशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे मसाल्याचे पदार्थ, कार्बोनेटेड ड्रिंक्स असेल, चहा, कॉफी असेल किंवा तळलेले पदार्थ असतील इत्यादींचा समावेश करू नये। त्यामुळे जर आपण इत्यादी पदार्थांचा समावेश केला तर आपल्या आहारामध्ये चयापचनाचे आजार उद्भवू शकतात। तसेच किडनी स्टोन आहे, उलटे आहेत, पित्त आहेत इत्यादी आजार आपल्याला जाणवू शकतात। त्यामुळे आपण आपले आहार योग्य रीतीने प्लॅन करून उष्णता कमी करणारे पदार्थ जर इन्क्लूड केले तर नक्कीच आपण या आजारांना थांबवू शकतो व आपण आपले आरोग्य व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो। धन्यवाद।